ऐका ना, मी तुम्हाला काय म्हणते. का गाडीवाना जवळजवळ आपल्याला 15 दिवस झाले, एक सुद्धा गिराईक नाही. काय करतो राहायचं आपलं हा? नाही तर रोज आपण कोंबड्यांचे मुंडके पिळतो रोज, आणि संध्याकाळी रोज मी उतार्याला एक खांबा घेतला का रोज तुमची चंगळवती. वा काय सांगा बरं. बरं तुला सांगतो त्या 15 दिवसा माग रस्त्याचा ठेम नाही तू पेलो सांगा बरं. पीस पीस खातो मग आणि दारू पियाचं. पण काय झालंय नेमकं काय आपल्या गावात कोणी बघा तयार झालाय का काय झालं तेच काय कळाना. बरं काय होतं ते मग मोठं लोक त्याच्याकडे लोक बोले. हा, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगू का, आता काय भानगड झाले, गल्ली बोळात बोवागिरी झाली. पण हे सगळे जेवढे काही बाबा आहे ना, एवढेच आता हापीस टाकून बसले बाई. मी काय तो मोठाले कुल्ले तिकडे लोक बोले. अरे तुला सांगतो काय काय बाबांना पैसे पैसे गोळा करवा ना बाई, आणि आपल्याला खायला पैसे भेटा. सांगा कोंबडीचा अंडा पाहायला भेटा ना आपल्याला, नाही तर किती मज्जा तुमच्यावाली. लय मजा होती. बाय बाय बाय, दिवसभरात तुम्ही 3 क्वार्टर तर प्यायचे आणि आंघोळीला सवड नाही. हा मेन म्हणजे आंघोळी भेटत नाही आपल्याला. आपण 8-8 दिवस सारखे पेशंट सारखे कोंबड्या. 7 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत पेशंट आवरत. आणि मला सारखं कांबार हलवायचे, मान हलवायची, योग्य का? मग एवढ्या सोप्या गोष्टी नाही टॉयलेट रेकॉर्ड काढीन आणि ज्या बायला पोर होत नाही त्याला आपण किती सहकार्य केलं. किती गप्पा गप पोरं झाली. तो फक्त मला सांगायचं आणि मी इथे मार्ग करायचा. मी पूजा सांगून दिली का बरोबर तुम्ही एका रूम मध्ये नेल्या मी भेटलो भेटले तुम्ही पूजा करा. झालेच मग बरं असं काही नाही का बा कोणाची पोरं एक नाही का चकणे का काय झाली. नाही असे भारी भारी पोरं झाले. टळीत पोर माझ्यासारखे. मग आता ते दिवसभर आपण उतार्याचं कोंबड आणि ती उतार्याची दारू त्याच्या त्या तकव्या ना बायांना पोरं एकदम भारी झाले. खपा पोर झाले. काय झालं आपल्या कुणीतरी बघा तयार झालाय वाटतं. त्याच्यामुळे काय झालं आपल्याकडे गिरायकच पडलं. पण अशी गंमत झाली. त्याला पहिले लोक उचकायचे त्या लोक हटत नव्हते. आता बोलाव तर येईना. बरोबर आहे. तुला कोण काही बघते मार्ग चुकलाय. माकून काचा बघते मार्ग चुकलाय. मी काला चुकल कोणी येईना तो सध्या. काय भानगड झाली काय माहिती. बघा ते लाल शालीवाला आले गिरायक नाही येऊ राहिलं का? येऊन राहिले. घेऊ का हाजरी? बोलू का? बोलो बोलो. बोल बहुत कडे की जय, बोल बहुत कडे की जय, बोल बहुत कडे की जय, बोल बहुत कडे की जय. बोल कडे आई की जय. आई वर्दी आई वर्दी. पाया पड रे आईच्या पाया पड. आई मुका घेतोय आई लुटी. तो कपारीतल्या आईचं दर्शन घेत होता. झालं दर्शन. इकडे शिष्याचं घे, शिष्याचं दर्शन घे. बोल घंट्या बाबा की अरे आता आहे तो सादर कर सुटलाय मान. नाही दर्शन घेतो तुमचं. अरे भाऊ अरे तुझ्या आईच्या नवऱ्यानं असं दर्शन घेतलं होतं का? नाही तुम्ही देव आहे तुमचं पुढून दर्शन घ्यावा याचं मागून घ्यावा म्हणलं. कोण आहे? आई जर त्याला म्हणा त्याला जर तुला मागून जर तारीख टिपायला लावली असती तर तो काय केला वाण मार्या. बघू दे रे. तुमच्या पाया पडतो काही ना काही. कर मोका. आई काय गंडीच रे पाहा. अरे तुझ्या माग लई मोठं गंडीतार आहे. ते गंडीतारच मी पहिल्यांदा. नांदा सुईची. अरे कशी नांदल रे. आई याचं चांगलं पाहून घे. याला कुठं कमजोरपणा का काय? याला कमजोरपणा नाही, याला जास्तीपणा आहे. याला खाली अननस आणि फणस लोंबकाळली म्हणजेच याला हरण्या झाला का नाही ते तुम्हाला कळत आहे काय ते हरण्याचा आजार आहे गेला असं आहे. आई मग त्याला जर डाव दिला तर बस का हरण्या नाही. डाव बाबू एवढं आईचं कठीण आहे. डाव नको बाबा मला नाही. अरे मूर्खा तुझी बायको संग घेऊन यायची हाजरी. हो
का पोर वाटतंय तुला काय म्हणतो मला जर ते वय ना बायको सुईची बोला अरे मग माझा गाडीवान कशाला आहे बोल तुम्ही सांगशाल मी देते ना तर मी पोरं ऐकन. तुला मी तुला पोरं देते पुढचं बोलू नको रे हा मग तर लय भारी वय नाही मला जर पोरं बरं मी सोरं काय झाले ना, ताई ऐक तुला मी टाकू का? चॅनल टाकू आता 2 मिनिट गाडीवाना पुढचं बोलू नको ऐक रे हा. तुला या हरण्याचा आज संध्याकाळी उतारा करावा लागेल करील नाही करील किती खर्च येऊ द्या करील ये बघ 2 एक कोंबडा एक कोंबडी लागणार आहे हा दिल उलट्या पाखाचं अर्धा कोंबडा बघा अर्धा कोंबडा पाहिजे आणि अंड्याची कोंबडी पाहिजे आणि एक खांबा पाहिजे आणि एवढा खांबा आणायचा दारूचा हाफ हा. साईज गाडीवान का पोरं बनणार नाही आई तुला आणि तुला एकदा का पटापटा तुला सांगते तो कोंबडा आणि ती कोंबडी एकदा का तुझ्या वाल्या अग टवळे कोण आली ग माग सरक आम्ही आले ना आली का आमचं बघ आई आमचं पाय अजून आम्हाला बाजूला करा. ऐक रे पुढचं बोलू नको तो कोंबडा ती कोंबडी एकदा का तो या हरण्यावरून अशी उतरावली हार नाही दादरी झाला कोंबडीला आणि ते अंड सुद्धा तुझ्यावरून उतरायचं 7 वेळेस ती क्वार्टर ती सुद्धा उतरायची तुझ्यावरून 7 वेळेस ये बघ इथून समोर तो हागऱ्या डोंगर दिसतो त्या डोंगराजवळ जायचं हा त्या डोंगराजवळ जायचं तिथं ते कोंबडा आणि कोंबडी तिथे एक पाटी ठेवलेली राहील त्या पाटी खाली डालायची तिथं ते अंड ठेवायचं तो खांबा ठेवायचा बर 2 बिस्लेरीच्या बाटल्या ठेवायच्या 2 गल्लास ठेवायचे थोडासा चकना ठेवायचा बर बरोबर बनणार ना पण आई आणि तू तिथं हा, 5 मिनिटं हा, डोळे झाकायचे बर डोळे उघडायचे नाही माझा गाडीवान तुझ्या बरोबर राहील हो आणि एकदा का गाडीवानाने तुझे डोळे झाकले बंद केले हा का त्याच्यानंतर तू कंप्लीट 1 तासभर हा तिथं गजरचं घड्याळ ठेवल्या जाईल हो बराबर हा आणि गजरचं घड्याळ जेव्हा टिक टिक वाजल हा तर तेव्हा डोळे उघडायचे हा. आणि तिथून वापिस यायचं हा. तोपर्यंत बायको इथं तो माझ्याजवळ सोडून जायची का पोर 100% पोर होणार 100% एकदा का तो गजर लावला घड्याळाचा आणि माझा गाडीवान इकडे भिडला उतार्याला का तुझ्या बायकोला 100% टारा पोरं काढल्याशिवाय आई तो मला राहणार स्वर्गातूनच तुम्ही भेटले असं म्हणायचं बरं मी काय म्हणतो? आणि ऐक रे लक्षात ठेव ना तू. गाडीवाना तू सारखी दक्षाना मागू नको मग गपचूप बस दक्षाना मा खिशात नाही मोबाईल पिके अरे जरा सोयी सोयी ना घेऊ दे रे गप रे गप बघ रे गाडीवाना या ठिकाण्याला जो हरणे आहे ना त्याच्यावर साबराचं चिक आणायचा तो साबराचा चिक त्याच्यावर लावायचा उतारता लावायचा 3ऱ्या दिवशी असा टारा त्याच्यातून पू निघल मी जगल का पण आई जगशील ना भाऊ जगशील नाही ताई वाप जर दिले तर नाही झालं का बिबे? नको बिब्याची वाफ दिल्या होतो तर अजून असा होईन त्याला चालता येणार बरं सारखा माग आता दुसरे गिराकी माझं आवरलं का हा हा तुमचं आपलं पैसे फोन टाका. पेला पैसे टाक 5000 रुपये हा 5000 रुपये घे. करून देतो. घे काय भावाने दर्शन घे हो नीट बोला ना हा बाय बाय ते ती जेवाच्या दरबारात आहे. भावानी म्हणता का हा? भवानी बरोबर आहे ना अरे हे सुद्धा एका शक्तीच नाव आहे रे. आपण काही बोलायचं ना वाचलं. मग त्याचं तू काय? पुढचं बोलू नको रे आहे, तू उठ रे, उठ, उठ. तो झालाय ना रे मग जाय ना मग बाबा आम्हाला आईला सांगा पोरच म्हणजे होत आहे पण थांबती नाही बंद नाही होती पण बंद नाही होते 12-13 झाले बंद अरे तो बाई केली का डुकरीन केली रे बाई ना मग एवढे 12-13ची लाईन लावूस तर तुला लाज नाही वाटली का तुम्ही झोपाच घेते नाही का अरे लोकांना इकडे 900 करून पोरं वाईन तो 13 काढले जगले एक नाही का नाही नाही एक सगळे 13 अरे हा नाच काय ग बाई नाच का कांदा तुला हा कुठं भेट काय झालं कस काय तुम्ही कस काय बोलायचं आई ऑपरेशन हळू आई हळू बोल बकड्याची झे बोल बकड्याची बोचकाड्या झे आई म्हणलं चांगली आलं की नाही चांगली आली ती गाठा गाठा आई आई तिथे लागेल अवघड ठिकाण लागेल आई आई तर जॉब करून राहिली काय हा, हा.
आई काय ग या बालकाला बोल ग ना- बालिके या बालकाला आपल्या अग गादी उठू हा आला. 100% ठेवणार आहे उतारा करा. हा हा तू गप रे गाडीवाना आई, लय उताळा होऊ नको रे पोरं बंद झाले पाहिजे काहीतरी द्या ना. 100% ऐक ग 13 पोर सगळे या खुट्टा उपटच्या स्पोर्टचे का मग कोणाचे यांचे ते बायको कोणाकडे जाते बाय अग तुला याच्या जवळ झोपायचा कटाळा कसा नाही आला त्याला मला येतो त्यांना नाही येत. त्यांना कंटाळाच नाही दिवसभर. असं होत आई तुला सांगतो याचं मशीन लईच पॉवरफुल संध्याकाळी कवा स्वयंपाक होईल कवा भांडे धुईल हा. सारखी वाट पाहत राहतो भांड्याचं. आई पोरं होईल त्याला तो पहिला मार्ग का तर आपण दोन तीन बायला अरे लागत. त्या भांड्याचा आणि पोरांचा काय संबंध रे? पहिले भांडे आवडत म्हणजे लवकर झोपतो ना आम्ही असं जा बाय भाऊ हा. तुझ्या बायकोचे पोरं बंद होतील हा. पण त्याला 10,000 रुपये खर्च येईल. हो करतो 25,000 आहे देऊ आई आणू का सुईद्वारा म्हणजे अरे सुईद्वाऱ्यानी काय होत रे मार्ग करा. अरे दामन आण आणि सुतळी आण हा का? म्हणजे हा. आणि मग मग मार्ग टाकू आपण नेमकं कोणाच शिवायचंय हा? नाही नाही बाहेर टाकायचं बाहेर नाही हो असं करू बाहेर टाका मशीन वर जवळ भार पडत नाही त्या पद्धत पोरं बंद होतील. तोपर्यंत पोरं बंद होती नाही नाही ना असं नका बा कसं आहे आलो एवढं लांब तुमचं पैसे नाव घ्या पण दुसरा पुढचं नको शिकू तुमचं नाव ऐकून आलो आई हा ना. आई जर चाचाली ना तुझं धरून वडी मग का काय लबराव आणि हा हा म्हणजे हा. मा बायकोला अरे गाडीवाना कोणची बी या ठिकाण्याला वर्दी आली का सगळे उतारे तूच करतो रे हा हा अरे चंडाळा मग एक उतारा मला बी करू दे रे याचा हा, कर ना ऐकर ना मोकळ्या म्हणा नका पण वड नको आहे बघायला वड दाडू नको. बघ गाडीवाना हा. जर दामन आणि सुतळी नको म्हणत असल हा हा जर या बालकाच्या मशीनलाच तो टच करून देत नसल हा तर मग मी याच मशीनचा बंदोबस्त करते चाकू आणू का यांचं का तुमचं करा कायला करते बाबाले तुमचं करू चाकू आणू काय होत नाही तेवढं फक्त पाहू घेऊन येते काय होऊ दे आपल्याला पोरं कवर आहे नको पण होऊ दे, बंद करते हा. ना ते. कायला बंद करते नाही चल आई आपल्याकडे चाकू होता ना जातो रे चाकूची काहीच गरज नाही तुम्ही जर चाकू बिकू वापरलाच आम्ही जातो निघून नाही अरे, नाही चाकूची लिंबू काही गरज नाही लिंबू रे. कापायला काय नाही सरकार रेशन चालू केलं लिंबू कापायला बोल बस काढे ऐकी जय. आई आई मीला बोत काढू का दर्शक नाही हो. तिला उतारायच्या टायमाला पका बोच काढ हा का तिला सुजून बाहेर पाठव उतारा नाही तशी ती करायचा. सुधरायची नाही हा, उतारा नाही. अरे हिला उतारा नाही करायचा आम्हाला. 13 पोरं काढूस तर लाज कशी वाटली नाही त्यात काय नवरा नाही. पारी ना पोरं काढून काढून वाकडा तिकडा करून ठेवला हिला पटलं का फार कंबर नको करू राहिले आता पोरं लागत असलं काय करणार आहे? सारखा लोटू लोटू लोटू. सारखा लोटू लोटू याच कंबार काम करीना बोल बोचकाडे ऐकी जय बोल बोचकाडे ऐकी जय आई मागू नका ठोको पुरू सोडून तो किती मागून नाही. बरं मी काय म्हणतो ते आपलं पाकिटाची व्यवस्था कर ना कोणत्या? दक्षिणाची म्हणजे? आई किती घेऊ दक्षिणा अरे अजून इकडे काय आहे? तुम्ही काय अरे गाडीवाना एक काम कर काय मी तोपर्यंत या बालकाचा बंदोबस्त करते तर तू बालिकेचा बंदोबस्त करायला चालेल लाग. चालेल हा, मग मार्ग काढला का मार्ग काय आता? पोरं बंद करायचं म्हणजे झाडाच्या आड जाऊन आई यांचा करा मार्ग काय बघ. तिचा मार्ग जर बंद करायचा असेल तर बुच्चन बसवायला लागल बुच्चन हा हा आणि ते बुच्चन फक्त माझा गाडीवानच बस हा बरोबर आहे मी बोल बोचकाडे ए, ऐकी आई, जय तो आता रे बसव. अगं बोल बोचकाडे ऐकी जातो नाही बसू जरा. अगं बोल बोचकाडे मला ऐकी नाही जय बसवायचं. अगं बोल बोचकाडे ऐकी जय पोचकडे आहे. मार राहू दे मोकळा, हा. तो राहू, तो यायला बसू दे. बोल बोचकाडे ऐकी सवायला जय. कायला मोकळा ठेवतो अरे बा पुढे बोल बोचकाडे ऐकी जय आई, मी बोलते. बरं आई जाऊ का बंदोबस्त करायला काय नाही अजिबात नाही हा असं नाही तुमचं या एवढं- बाय. बोल बोचकाडे ऐकी ए, जय बाई, ए. हो, चला तुम्ही आईची जर हवा जर तापल्या की ना हा. तर आई ना तुमचं मुताचं पाणी करीन जागे हो मुताचं? करून घेतो. हा काय मुताचं पाणी? हा पोरं व्हायचं मशीन काय अरे बा काय करू उपयोग आहे? आई हळू चालेल काय? ऐकू ते चालेल, तर अरे त्याच्यावर कुठं- बोल बोचकाडे ऐकी जय आई तू कर तिकडे सुरुवात मी कर तिकडे सुरुवात बोल बोल चढायची ये पुढे बोल बोचकाडे ऐकी जय बोल बोचकाडे ऐकी जय चल तर आपण बात करू चल
नको नको अगं झालं काय तू बस तुला आम्ही आलो बस अरे तू मलाच बॉच काढणार आई, मी तुला अगं. बॉच काढते तो गाडी जाऊ दे बायकोला घेऊ गेला गाडीवर तू पाहती पुरत सोड रे तुझी पाय आज काय करते तू कधी कधी तुला लागत आहे का बोल बॉच कडे आहे की जय